तुम्ही आनंदी आहात का? आहे, आता मी आनंदीच आहे. कारण माझं लग्नाच्या अगोदरचं शिक्षणामुळे थोडं मी नाराज आहे. तिकडं एकदम खेड्यातली महाबळेश्वरच्या पायथ्याला माझं गोळेगाव आहे, छोटंसं गाव. तिथं 4थी पर्यंत शाळा, तिथं काही शिक्षण माझं अर्धवटच झालं. लांब प्रवास करायला लागत होता, त्याच्यामुळं माझं 10वी पर्यंत शिक्षण मी कसं तरी पूर्ण केलं. तिथून पुढं काही शिक्षणाची सोय नव्हती. मग इथं लग्न झाल्यावर मला माझी माणसं पण चांगली मिळाली आणि पुढचं शिक्षण नाही घेतलं, पण मी माझं मशीन काम पूर्ण केलं, कोर्स पूर्ण केला. अंगणवाडी पण थोडे दिवस मी शिकवली. म्हणजे माझ्या तिथल्या माणसांनी माझ्या जवळजवळ इच्छा थोड्या थोड्या पूर्ण केल्या. शिक्षणाभावी माझं पुढचं सगळंच म्हणजे अर्धवट राहिले. पण शिक्षण कमी असून मी माझं म्हणजे मी आनंदी आहे. आनंदी होणं म्हणजे तुमच्यासाठी काय महत्व आहे? मला म्हणजे पहिला आनंद झाला असेल तर मला नाच झाली, हा मला खूप आनंद माझ्या जीवनातला हा खरंच म्हणजे चांगल्या प्रकारे मला आनंद झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझ्या मिस्टरांनी संपूर्ण भारत देश मला फिरवून दाखवला. हा एक माझ्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण आहे. आनंदी नाहीये तुम्ही? का आनंदी नाहीये तुम्ही? त्याचं काय असं निश्चित कारण सांगता यायचं नाही. निश्चित कारण, पण तुम्ही आनंदी नाही म्हणता, मग काहीतरी कारण असेल ना? कारण आनंदी राहण्याकरता की बाबा मी आनंदी आहे हे असं कोणाला सांगताच येत नाही. आणि सांगितलं तर बाबा किती आनंदी आहे, कसा आनंदी आहे, याचं उत्तर त्याच्याकडे नसतंच. तुमच्या मते काय वाटतं, आनंदी होण्यासाठी काय महत्व आहे? होण्याकरता तुम्हाला सांगतो की एक तर म्हणजे नैसर्गिक बाबू, नैसर्गिक जो समतोल आहे तो कम्प्लीट बिघडलेला आहे. त्याचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. त्याच्यानंतर माणसांच्या मध्ये जी नैतिकता आहे ती एक खलास झालेली आहे. माणूस म्हणून कसं जगावं हे बऱ्याचशा लोकांना कळलं जात नाही. त्याच्यामुळं समाजामध्ये लोक एकदम की जगायचं म्हणून जगतात. म्हणजे तो पैसेवाला असला तरी तो टाइमपास म्हणूनच जगत असतो. आणि जरी पैसे असले भरपूर तरी तो आनंदी नसतो. त्याला अनेक समस्या समाजामध्ये भेडसावत असतात. का आनंदी आहात तुम्ही? समाजामध्ये सगळे आता जे 21व्या शतकाकडे आपला भारत देश चाललाय त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या 2 हाताला काम मिळते. प्रत्येक माणूस हा आपलं ध्येय गाठण्यासाठी नवीन नवीन काहीतरी शोधत असतो. आणि ते शोधताना आपल्याला काहीतरी कमी पडू नये, आपला भारत देश जगामध्ये महासत्ता बनावी. आणि आनंदी होणं ही का महत्वपूर्ण आहे, काय वाटतं तुम्हाला? आनंदी होणे याचं पहिलं कारण जर सांगायचं झालं मॅडम, तर आपण जर आनंदी राहिलो तर पहिली गोष्ट आपलं शरीर, आपलं आरोग्य अतिशय छान आणि सुंदर राहते. आणि जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण सक्षमपणे कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण घरचा परिवार व्यवस्थित ठेवू शकतो, देशाची सेवा व्यवस्थितपणे करू शकतो. नहीं, मैं खुश नहीं हूँ. क्यों खुश नहीं है आप? क्योंकि मेरी ये धारणा है कि जो भी अपनी आज़ादी की लड़ाई लड़ी, जिसमें जो भी फ्रीडम फाइटर थे हमारे, उन्होंने ये सपना देखा था कि जब आज़ादी आएगी तब हर एक आदमी को 2 वक्त की रोटी मिलेगी, उसकी स्वास्थ्य शिक्षा का सवाल हल होगा. परंतु आज भी 65 साल हो गए आज़ादी को, आज भी गरीबी की रेखा इतनी ऊंची तक गई है. और अपने देश में ये दिख रहा है हमको कि भाई एक स्तर जो अमेरिका बड़ा है उतना ही स्तर गरीबी का बड़ा है. आज भी बहुत सारे बच्चों को खाना, कपड़े, शिक्षा ये नहीं मिल रही है. औरतों को उनके राइट्स नहीं मिले हैं. 2 वक्त की रोटी, बेरोजगारी, ये सब सवाल देश के सामने खड़े हैं. इसलिए मेरे जैसे सेंसिटिव युवक को खुशी नहीं होती. ऐसा खुश होने के लिए वजह भी वैसे होनी चाहिए, लेकिन खुश होना खाली कुटुंब की जिम्मेदारी है तो हम खुश हैं. लेकिन नाखुशपन है, क्योंकि आज हालांकि और जो है पिंजारी नाम से भटका विमुक्त में वो प्रवर्ग में मोड़ी जाती है वो जमात, लेकिन जो नदाफ है वो आज ही ओपन में है. और इसकी वजह है कि हम शासन को ये बतलाना चाहते हैं कि हमारा भी एंटी कैटेगरी में समावेश हो, हमारे बाल बच्चों को शैक्षणिक सुविधाओं में लाभ मिले, यही चाहते हैं. तुम्ही अशी एक घटना सांगा तुमच्या आयुष्यातली की जी आठवल्यावर तुम्हाला आनंद होतो. 2010 साली ज्यावेळेला आम्ही नेटसर्फ कंपनीत
प्रवेश केला त्यावेळेला अतिशय आनंद झाला. अतिशय परिस्थिती बिकट परिस्थितीतनं मार्ग काढत आम्हाला हा मार्ग सापडला आणि भरपूर कष्ट करत आम्ही हा नेटसर्फचा व्यवसाय भरभराटीस आणला. मग आता तुम्हाला काय वाटतं? आता जीवनात जे आनंद जे पाहिजे असतो किंवा जे सुख जे म्हणतात ते ह्या नेटसर्फच्या माध्यमातून मला मिळालं ते सांगते मी. दुसरं असं की प्रत्येकाने कष्ट केले, भरपूर पैसे भरपूर मिळतातच, पण नुसतंच पैसा कुटुंबाला उपयोग नसतो, तेवढं प्रेमही लागतं. एकमेकांवर भरपूर प्रेम, एकमेकांवर भरपूर विश्वास, याच्या माध्यमातून मी खुश आहे. धन्यवाद ताई.